श्री स्वामी समर्थ। आज आपण झटपट आणि पटकन होणारी नानकटाई किंवा मग बिस्किट रेसिपी बघणार आहोत। ती सुद्धा न बेक करता किंवा मग जास्त तुपाचा वापर न करता मस्त अशी ही झटपट होणारी रेसिपी आहे। चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी मी ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब नसेल तर पटकन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा। तर मग तुम्ही बघू शकता की ती मस्त अशी ही नानकटाई तयार झालेली आहे आणि तुम्ही विश्वास ठेवणार नाही की ही आहे नानकटाई ती आपण नो बेक केलेली आहे, अजिबात बेक केलेली नाहीये। तरी सुद्धा बेक केलेल्या नानकटाई किंवा मग बिस्किटासारखी एकदम मस्त आणि खुसखुशीत अशी ही नानकट किंवा मग बिस्किट तयार होतं। आणि ही जी बिस्किट तुम्ही एकदा बनवून ठेवलं तर 1 महिना 2 महिना सहज टिकून राहू शकते। चला आजच्या आपल्या रेसिपीला वेळ वाया न घालवता सुरुवात करूया। चला आता हे जे बिस्किट बनवायचं आहे ते आपण एगलेस बनवणार आहोत। अजिबात त्याच्यामध्ये एगचा वापर नाही करायचा किंवा मग आपल्याला बेकिंग प्रोसेस ही करायची नाहीये। त्यासाठी आपल्याला इथे घ्यायचं आहे अर्धा कप दही घ्यायचं आहे। पण दही आहे त्याची थिकनेस आहे ती आपल्याला थोडीशी पातळच पाहिजे आहे, जास्त जाड असं दही घ्यायचं नाहीये। आता हे जे आपण अर्धा कप दही घेतलेला आहे त्याला चांगलं असं फेटून घ्यायचं आहे। पण फेटताना एक लक्षात ठेवायचं की ही जी पूर्ण प्रोसेस आहे या बिस्किटाची ते आपल्याला एका दिशेनेच फेटायची सुरुवात करायची आहे। ज्या दिशेने तुम्ही फेटाल त्याच दिशेने आपल्याला हे संपूर्ण प्रोसेस आहे ती त्याच दिशेने ही फेटून घ्यायची आहे। तर मग बघू शकताय जे दही होतं ते मी व्यवस्थित असं इथं फेटून घेतलेलं आहे। तर मग आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे पाऊण कप शुगर पावडर, म्हणजे पिठी साखर असते ना ती टाकायची आहे। घरची साखर घेतलेली आहे आणि त्यातला पिठी साखर केलेली आहे। हा होता दह्याचा अर्धा कप दही घेतलेला तो अर्धा कप होता आणि हा 1 कप आहे त्याची मी इथं पाऊण कप पिठी साखर घेतलेली आहे। म्हणजे आपल्याला दही घ्यायचे अर्धा कप, त्याच्या जास्त घ्यायची आपल्याला शुगर पाऊण कप। आता ही शुगर टाकून सुद्धा आपल्याला शुगर पावडर टाकून सुद्धा आपल्याला हे चांगलं असं फेटून घ्यायचं आणि ते फेटताना सुद्धा आपल्याला एका दिशेनेच फेटून घ्यायचं। आणि ही जी साखर आणि दही एकजीव होत नाही किंवा मग साखर त्यामध्ये पूर्णपणे वितळली जात नाही तोपर्यंत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे। चला इथे मी साखर विरघळेपर्यंत फेटून घेतलेलं आहे, मस्त असं हे एकजीव झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा एवढी वेलची पावडर टाकायची आहे आपल्याला, थोडासा फ्लेवर येण्यासाठी। जर तुमच्याकडे कोणताही फ्लेवर असेल तो सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता, जसं की व्हॅनिला वगैरे। आता आपल्याला यामध्ये तूप टाकायचं आहे। यामध्ये तुपाची जास्त गरज लागत नाही आपल्याला, फक्त इथे आपल्याला 4 चमचे एवढं तूप टाकायचं आहे। म्हणजे जे आपण कांदा पोहे खातो ना त्याच चमच्याने इथे मी 4 चमचे तूप टाकलेलं आहे। आता याला सुद्धा आपल्याला चांगलं असं एकजीव करायचं आहे। जे आपण तूप टाकलेलं आहे ते या मिश्रणामध्ये चांगलं एकजीव झालं पाहिजे। मस्त असं फेटल्याच्या नंतर अजिबात तूप वरती दिसलं नाही पाहिजे एवढं आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे। जास्त फेटण्याची गरज लागत नाही, साधारण 2 मिनिटामध्ये 2 मिनिट सुद्धा लागत नाही याला फेटण्यासाठी। मस्त असं हे फेटून तयार होतं। हे मिश्रण आहे ते मी फेटून घेतच आहे। तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करा। चला इथे मी हे मिश्रण आहे ते चांगलं असं एकजीव केलेलं आहे, फेटून घेतलेलं आहे। मस्त असं तूप पूर्णपणे त्यामध्ये एकजीव होतपर्यंत फेटून घेतलेलं आहे। आता आपण याला साईडला ठेवूया आणि बाकीची जी प्रोसेस आहे ती करूया। चला आता आपल्याला इथे 2 कप एवढा रवा घ्यायचा आहे। आता हा रवा आहे तो बारीक असो नाही तर मग जाड रवा असो नाही तर मग बारीक रवा असो, कोणताही घेतला तरी सुद्धा जमू शकते, कारण आपण याला मिक्सरमधून पूडच करून घेणार आहोत। तर मी इथे जाडच रवा घेतलेला आहे, 2 कप घेतलेला आहे। आता आपण याला मिक्सरमधून फाईन अशी पूड करून घ्यायची आहे। जेवढं तुम्हाला शक्य होईल फाईन पूड करून घेता येईल तेवढं तुम्ही फाईन पूड करून घ्यायची आहे। तर मग बघू शकता इथे मी ह्या रव्याची फाईन अशी पूड करून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता किती बारीक अशी मी ही पिठासारखी फाईन पूड करून घेतलेली आहे। चला आता जे आपण मिक्स करून जे बॅटर ठेवलेलं होतं तूप दही साखरेचं ते घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हा रवा टाकायचा। पण हा रवा यामध्ये मिक्स करण्याच्या आधी आपल्याला बेकिंग सोडा टाकायचा आहे, म्हणजे खायचा जो सोडा असतो तो टाकायचा आहे।
पाव चमचा आणि त्याला सुद्धा एकाच डायरेक्शनमध्ये मिक्स करायचं आहे। अगोदर सांगितल्याप्रमाणे जी आपल्याला या पूर्ण रेसिपीची जी प्रोसेस आहे ती एकाच डायरेक्शनमध्ये मिक्स करतच ही पूर्ण रेसिपी आपल्याला बनवायची आहे। साधारण 2-3 मिनिटं तरी आपल्याला हे फेटायचं आहे, म्हणजे त्यामध्ये एअर जमा होईल आणि जी आपली बिस्किट आपण बनवणार आहे, बिस्कुट बनवणार आहोत, ती एकदम मस्त खुसखुशीत असे तयार होतील, जसं बेकरीमध्ये नानकटाई किंवा मग बिस्किट असतात त्याचप्रमाणे। तर मग बघा इथे 2-3 मिनिटांनंतर हे चांगलं असं बॅटर एकजीव केलेला आहे। जो आपण खायचा सोडा टाकलेला तो त्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे। आता आपण जे रव्याची पूड करून ठेवलेली म्हणजे पीठ करून ठेवलेलं होतं ते टाकायचं आहे, पण पीठ म्हणजे जो रवा टाकताना थोडा थोडाच टाकायचा आहे, जेवढा बसेल तेवढा। आता तुम्ही बघू शकता आपण 2 कप रवा घेतलेला, त्यामध्ये व्यवस्थित असा 2 कप व्यवस्थित परफेक्ट प्रमाणामध्ये हा बसलेला आहे। म्हणजे आपण जे प्रमाण घेतलेलं अर्धा कप दही, पाऊण कप साखर, त्यासाठी 4 चमचे तूप आणि 1 चमचा इलायची पावडर, त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे 2 कप रवा। आता तो रवा तुम्ही कोणताही घ्या, याला सुद्धा एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। रवा सुद्धा चांगला असा मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला डेसिकेट कोकोनट टाकायचा आहे। जे सुकं नारळाचं खोबरं असतं ते टाकायचं आहे। मी इथे सुकं नारळाचं खोबरंच मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं आहे आणि इथे 1 चमचा एवढं सुकं नारळाचं खोबरं टाकलेलं आहे। जर तुमच्याकडे जे मार्केटमध्ये डेसिकेट कोकोनट भेटतं ते टाकलं तरी सुद्धा जमू शकते। आता यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट टाकायचे आहेत, तर मी इथे थोडेसे बदामाचे काप करून घेतलेले तेच टाकून घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये काजू, बदाम, पिस्ता कोणतेही ड्रायफ्रूट ॲड करू शकताय। याला सुद्धा आपल्याला चांगला असं मिक्स करून घ्यायचं आहे, ते सुद्धा एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे मिक्स करायचं आहे। पूर्ण जी प्रोसेस आहे ती आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये मिक्स करून घ्यायची आहे। हे जे बॅटर आहे ते तुम्हाला थोडं सॉफ्ट वाटत असेल, पण यामध्ये आपण रवा टाकलेला आहे, तो थोड्या वेळाने फुलून हे बॅटर आहे ते घट्ट होणारच आहे। चला, हे जे बॅटर आहे ते मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे। आता आपण या बॅटरला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, साधारण अर्ध्या तासासाठी तरी आपल्याला हे बॅटर फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हे बॅटर आहे ते तुम्ही 2-3 तासासाठी जरी ठेवलं तरी सुद्धा जमू शकते। तर मग बघू शकता इथं मी हे बॅटर फ्रीजमध्ये ठेवलेलं अर्ध्या तासानंतर व्यवस्थित हे बॅटर आहे, जसं आपण कणिक मळतो त्याप्रमाणे हे बॅटर तयार झालेला आहे। एकदम मस्त सॉफ्ट असा याचा गोळा तयार होत आहे। आता हे जे बॅटर आहे ते आपण फ्रीजमधून काढल्याच्या नंतर जास्त मळून घ्यायचं नाहीये, फक्त व्यवस्थित असं त्याला एक गोळा तयार करायचा आहे, तेवढंच फक्त आपल्याला मळून घ्यायचं आहे। जास्त याला आपण जशी कणिक मळतो त्याप्रमाणे हे मळून घ्यायचं नाहीये। आता या मिश्रणातून आपल्याला थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे आणि जे बाकीचं मिश्रण आहे ते आपल्याला पुन्हा फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। अजिबात ती रूम टेम्परेचरमध्ये किंवा मग फ्रीजच्या बाहेर ठेवायचं नाही आहे। जे बॅटर राहिलेलं आहे त्याला आपल्याला पुन्हा एकदा फ्रीजमध्येच ठेवायचं आहे आणि जे आपण साईडला बॅटर काढून घेतलेलं त्याची व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लाठी तयार करून घ्यायची आहे आणि त्याचे छोटे छोटे असे तुकडे करायचे आहेत किंवा मग त्याच्या छोट्या छोट्या अशा लाठ्या तयार करून घ्यायच्या आहेत। चला, याला मी संपूर्ण ज्या लाटीला कट करून घेतलेला आहे छोट्या छोट्या आकारामध्ये। आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला याला बिस्किटाचा आकार द्यायचा आहे। जर तुम्हाला असा आकार द्यायचा नसेल तरी जरी तुम्ही गोल त्याच्या लाठी बनवून घेतली तरी सुद्धा हे बिस्किट एकदम अशाच प्रकारे खुसखुशीत होतात। तर पण मी थोडंसं व्हिडिओमध्ये चांगलं दिसण्यासाठी याला थोडासा आकार देत आहे, थोडंसं प्रेस करायचं आहे आणि आपल्याला याला आकार देऊन घ्यायचा आहे। जास्त पण जाड ठेवायचं नाही आहे, नाहीतर हे आतून शिजलं जाणार नाही बिस्किट आहे ते। आणि अशा प्रकारेच आपल्याला ही बिस्किट बनवून घ्यायची आहेत। तुम्ही जर अशा प्रकारे हे बिस्किट बनवलीत आणि जरी फ्रीजमध्ये ठेवलीत तरी सुद्धा जमू शकते संपूर्ण बॅटरची, पण ही आपल्याला फ्रीजमध्येच ठेवायची आहेत। अजिबात ही याला बाहेर ठेवायची नाही आहेत, नाहीतर हे जे मिश्रण आहे ते पुन्हा सैल होईल, पातळ होईल। म्हणून आपल्याला हे जे बॅटर आहे किंवा मग अशी जी बिस्किटं बनवून जरी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलीत आणि जेव्हा तुम्हाला टाईम असेल तेव्हा तुम्ही तळलीत तरी सुद्धा जमू शकते। आणि याला तळण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागत नाहीये। तर मी आपल्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच ही बाकीची जी बिस्किटं आहेत ती बनवून घेतलेली आहेत। आता आपण याला तळून घेऊया।
चला, बिस्किट तळण्यासाठी मी इथे कढई गरम करत ठेवलेली गॅसवरती. तेल थोडंसं गरम झाल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये बिस्किट सोडायचे आहेत. पण तेल आपल्याला हाय फ्लेमवरती गरम करायचं नाही आहे, मीडियम फ्लेमवरतीच गरम करायचं आहे. ही महत्त्वाची टिप्स आहे. आणि तेल हे आहे ते नॉर्मल टेम्परेचरवरती गरम झालं पाहिजे. हाय टेम्परेचर करून किंवा मग कडकडीत असं आपल्याला हे तेल गरम करायचं नाही आहे, नाहीतर आतून बिस्किट आहे ते कच्चं राहील आणि वरून आहे ते ब्राऊन कलर येईल आणि अजिबात ही खुसखुशीत होणार नाही आहेत ही बिस्किटं. आणि हे जे तेल आहे ते थोडंसं गरम झाल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये बिस्किटं सोडायची आहे. जेवढी तेलामध्ये बसतील तेवढी यामध्ये बिस्किटं सोडून घ्यायची आहेत. आणि बिस्किटं सोडल्याच्या नंतर आपल्याला सारखं सारखं परतायचं नाही आहे किंवा मग त्याला काढायचा प्रयत्न करायचा नाही आहे, पलटी मारायचा प्रयत्न करायचा नाही आहे. ही बिस्किटं तळून झाली की आपोआपच वरती येतात. एका साईडने बिस्किट व्यवस्थित असं तळलं गेलं की ते आपोआपच वरती येतं. अजिबातही आपल्याला चिटकलेलं बिस्किट काढण्याची गरज लागत नाही आहे किंवा मग पलटी मारण्याची गरज लागत नाही आहे. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती मस्त असं हे त्याला क्रॅक गेलेले आहेत आणि व्यवस्थित असं हे वरती आलेलं आहे. अजिबात मी त्याला पलटलेलं नाही आहे किंवा मग ते चिकटलेलं काढण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे. ते एका साईडने फ्राय झालं की व्यवस्थित असे हे वरती येतात. आणि याला तळण्यासाठी जास्त तेलसुद्धा लागत नाही किंवा मग वेळसुद्धा लागत नाही आहे. आणि ही जी प्रोसेस आहे आपल्याला बिस्किटं तळण्याची ती एकदम लो फ्लेमवरती करायची आहे. हाय फ्लेम, मीडियम फ्लेम वगैरे ठेवायचा नाही आहे. लो फ्लेमवरतीच आपल्याला ही बिस्किटं गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहेत. तर मग बघा इथे किती मस्त अशा बिस्किटांना क्रॅक केलेल्या आहेत. जसं आपण बेकरीमध्ये बेक केलेले बिस्किटं आणतो त्याचप्रमाणे या बिस्किटांना क्रॅक गेलेला आहे. आता तुम्ही बघू शकताय ही संपूर्ण बिस्किटं वरती आल्याच्या नंतरच मी यांना पलटी करत आहे. तर त्याच्या अगोदर आपल्याला अजिबात याला पलटी करायचं नाही आहे. ही बिस्किट वरती आल्याच्या नंतरच आपल्याला हे पलटी करायचे आहे. आणि असंच आलटी पलटी करून आपल्याला हे गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. पण सारखं सारखं पलटी सुद्धा करायचं नाही. एका साईडने व्यवस्थित असं फ्राय झालं की पलटी करायचं आहे, नंतर मग दुसरी साईड फ्राय करून घ्यायची आहे. असं करूनच आपल्याला ही बिस्किटं लो फ्लेमवरतीच तळून घ्यायची आहेत. आणि एकदम मस्त अशी ही खुसखुशीत बेकरी सारखीच ही बिस्किटं तयार होतात. तेलात टाकल्यावर सुद्धा ही बिस्किटं अजिबात ही फसफसलेली नाही आहेत किंवा मग त्यामध्ये विरघळलेली नाही आहेत. मस्त अशी जशी आपण तेलामध्ये सोडलेली त्याच आकारामध्ये ही बिस्किटं तयार होतात. चला, साधारण 2-3 मिनटं मी ही लो फ्लेमवरती बिस्किटं तळून घेतलेली आहेत. मस्त अशी व्यवस्थित आणि जशी आपण तेलामध्ये सोडलेली त्याच आकारामध्ये ही बिस्किटं तयार झालेली आहेत. आणि तुम्ही बघू शकता किती मस्त असे याला क्रॅक गेलेले आहेत. जसं बेकरीतलं बिस्किट असतं त्याचप्रमाणे याला क्रॅकसुद्धा गेलेले आहेत. आणि व्यवस्थित प्रमाणामध्ये ही आपण बिस्किटं बनवलेली आहेत. आता याच प्रकारे आपण जी बाकीची बिस्किटं बनवलेली आहेत ती आपण बनवून घेणार आहोत. तुम्हाला सांगितलेल्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्यात तर व्यवस्थित असे खुसखुशीत असे हे बिस्किटं तयार होतात. आणि ही जी बिस्किटं आहेत ती तुम्ही महिना काय 2 महिनेसुद्धा गार झाल्याच्या नंतर हवाबंद डब्यामध्ये पॅक करून ठेवली तर अजिबात ती खराब होत नाहीत किंवा मग नरमसुद्धा पडत नाही आहेत. चला, अगोदर आपण बिस्किटं तळून घेतली त्याचप्रमाणे बाकीची सुद्धा आपण बिस्किटं तळून घेणार आहोत. आणि तुम्ही बघू शकता किती मस्त अशी ही बिस्किटं तयार झालेली आहेत. तुम्हाला बघून वाटत आहे का ही बेक केलेली बिस्किटं नाही आहेत किंवा मग यामध्ये तुपाचा वापरसुद्धा आपण जास्त केलेला नाही आहे. फक्त 4 चमचे एवढंच तूप टाकलेलं आहे यामध्ये. आणि व्यवस्थित असे हे प्रमाणामध्ये प्रमाणशीर किंवा मग प्रमाणासहित योग्य प्रमाणासहित अचूक प्रमाणामध्ये ही बिस्किटं तयार झालेली आहेत. आणि परफेक्ट अशी ही रेसिपी आहे. नो फेल रेसिपी आहे. अजिबात ही फेल जाणार नाही आहे किंवा मग ही बिस्किटं आहेत ती नरम होणार नाही आहेत. अगोदर ती थोडीशी गरम असताना थोडी तुम्हाला नरम वाटेल, पण ही जशी तशी थंड होत जातील तशी तशी ही कडक होतात, खुसखुशीत होतात ही बिस्किटं. आणि वरून एकदम खुसखुशीत झालेले आहे आणि आतून सुद्धा मस्त असे हे तळली गेलेली आहेत बिस्किटं. एकदम सॉफ्ट अशी ही बिस्किटं तयार झालेली आहेत. तर याचं प्रमाण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे, पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा हे परफेक्ट जे प्रमाण आहे ते देणार आहे. तर एकदा नक्की चेक करा आणि अशी बिस्किटं तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. एकदम झटपट
झटपट होणारी रेसिपी आहे आणि एकदा तुम्ही बनवून ठेवलं की 1 महिना तरी बघायला नको अशी ही बिस्किट आहेत आणि अजिबात नरम होणार नाहीयेत। तुम्हाला मी एक बिस्किट तोडून दाखवते तर मग बघू शकता वरून किती कडक झालेला आहे किंवा मग खुसखुशीत झालेला आहे, त्याचप्रमाणे हे आतून देखील खुसखुशीत झालेला आहे आणि अजिबात नरम पडलेलं नाहीये। हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे, त्यानंतरच आपल्याला हे हवाबंद डब्यामध्ये पॅक करायचं आहे आणि हे टेस्टला सुद्धा एकदम व्यवस्थित असं बेकरी जसं लागतं बिस्किट त्याप्रमाणेच हे बिस्किट लागतं। एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट्स करून नक्की कळवा। आणखी एक अशाच नवीन व्हिडिओ सोबत भेटूया, तोपर्यंत बाय बाय। अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब नसेल तर पटकन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा आणि अशाच नवनवीन रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत, तर तिथं जाऊन एकदा नक्की भेट द्या चॅनलला। तुम्हाला जर या व्हिडिओ आवडले असतील तर तुमच्या मैत्रिणी, घरातील सदस्य, जास्तीत जास्त नातेवाईकांसोबत शेअर करा। त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राइब देखील करा। चला आणखी एक नवीन व्हिडिओ सोबत भेटूया, तोपर्यंत